आपली भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे म्हणले. मी म्हणले असते चांगली गोष्ट आहे, मी त्यांच्यावरती उत्तरं नाही देत. माधव जानकरांनी तुम्हाला पुन्हा चॅलेंज केले की जरांगे पाटलांनी येतात विधानसभेत उतरावं आणि त्यांचं मी स्वागत करतो. महादेव जानकर उतरावं 29 ऑगस्टला सांगतो ना तुम्हाला, काय सांगतो 29 ऑगस्टला सांगतो. आणि जर त्यांचं असं म्हणणं असेल तर त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की एवढीच संधी धनगर मराठ्यांना, गोरगरिबांना, मुस्लिमांना, दलितांना मोठं करायचं, एवढीच संधी. मी आजच नाही म्हणत, मी हमेशा म्हणतो धनगर, मुस्लिम, दलित, मराठा, लिंगायत यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे 12 बलुतेदारांनी. कारण गोरगरिबाला देण्याची चान्स 70-75 वर्षानंतर एकदा आला. ते कुंभमेळा नसतो का 12 वर्षातून 10 वर्षातून एकदा येतो, तसा चान्स आलेला आहे गोरगरिबांना. खूप वर्षानंतर ही लाट आलेली, खूप दशकानंतर ही लाट आलेली गोरगरिबाची. गोरगरिबाने देणारं बनावं, सत्ताधारी बनावं ही भूमिका आहे. त्यांच्या समाजानं सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे. 10-5 जण कोणासाठी बोलतायत हे समजून घेणं त्यांनी गरजेचं आहे. बोलणारे जर त्यांच्या स्वार्थासाठी बोलत असले, आमचे 10-5 नेते आहेत ना, तर ते समाजाने नाकारलं पाहिजे. समाजाचं भलं कशात आहे हे बघितलं पाहिजे. कारण आमचं म्हणणं आहे धनगर बांधवाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे, राजपूत समाजाला, कायकडी समाजाला, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजाला मिळालं पाहिजे. आणि कोण विरोध करतोय हे त्या जातीतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना मिळू नये असं कोण म्हणतं, तर त्यांच्या संघ असणारेच नको म्हणते हे त्यांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे. खूप कोण म्हणतंय की ह्या समाजाला आरक्षण मिळू नये, जे त्यांना लीड करते, जे त्यांच्या पाठीमागे आहेत तेच एसटी आरक्षणात येऊ नका म्हणतायत, किंवा मुस्लिमांना आरक्षण मिळू देत नाहीत, किंवा धनगरांना असन, बंजारा समाजाला असन, कायकडी समाज, राजपूत, लिंगायत समाजाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे हे कोण म्हणतंय, कोण म्हणतंय त्याला धक्का लागतंय हे समजून घेणं गोरगरीब जनतेने लय गरजेचं आहे. मी लय महत्वाचं पॉईंट सांगतोय, सामान्य जनतेनं हे समजून घेणं गरजेचं आहे की कोण म्हणतोय आरक्षणाला धक्का लागतोय आणि कोणत्या आरक्षणाला म्हणतोय हे बारकाईने समजून घेतलं पाहिजे. बॅनर वाचले पाहिजेत, बॅनर काय म्हणतंय, कोणाच्या आरक्षणाला धक्का लावतोय, कोण कोणाचं काय वाचायला निघालाय हे वाचलं पाहिजे, काय वाचावं आणि बोर्डावरती काय लिहिलेलं याचा अर्थ काय होतो. तर तुमच्या सोबत असणारे तुम्हालाच ओबीसी आरक्षणात, बाकीच्या एसटी आरक्षणात येऊ नका म्हणताय, हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे. खूप बघा, डोकं लावून म्हणा सामान्य जनता. असं म्हटलं की येत्या विधानसभेला बच्चू कडू असं म्हटले की येत्या विधानसभेला तिसरी आघाडी कोणतीही नसून फक्त शेतकऱ्यांची आघाडी असेल आणि त्याचं आमंत्रण तुम्हाला खुलं दिले पाहिजे, आमंत्रण स्वीकारणार. मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, मला माझ्या समाजाला हातबल नाही आवडायचं. समाज कसा बलवान बनत, समाजात कशी ऊर्जा वाढत, समाजाचे पोरं घायल कसे होणार नाही, समाजाच्या पोरांना नोकरीकडे कसं जाता येईल, शिक्षणात कसं जाता येईल, व्यवसायामध्ये माझा मराठा समाज पुढं कसा जाईल, शेती व्यवसायामध्ये पुढं कसा जाईल, यासाठी माझी मरमत केली. हे माझ्या समाजाची शक्ती वाढवणं, एक टप्प्यात देऊन त्यांना एकदा आरक्षण देऊन, एकदा त्यांचे शेतीचे प्रश्न सोडून, असं करून करून मला माझ्या समाजाची शक्ती वाढवते हे माझं स्वप्न आहे. आणि ते वाढवताना मला सारासार सगळा विचार करावा लागतो. कारण कुठं उठलो आणि एकाएकी मी एखादा निर्णय घेतला असं मला नाही करता येईल. कारण माझ्या पुढं अनेक समस्या, अनेक समाज माझ्या समाजाच्या विरोधात आहेत. माझा समाज मोठा होऊ नये असे अनेक जणांचे स्वप्न आहेत. हे त्यांचे स्वप्न तेही मला उधळून लावायला लागते की माझ्या समाजाला कोण म्हणतो मोठा होऊ नको. त्यामुळं मी आज 29 तारखेला 11 महिने या आंदोलनाला पूर्ण झाले. 29 ऑगस्टला म्हणजे आणखीन 1 महिन्यानं 1 वर्ष या आंदोलनाला पूर्ण होते. आणि देशातलं माझ्या म्हणण्यानुसार हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे की देशात एवढं सलग अखंडपणे चाललेलं आंदोलन, एवढं ताकदवर आंदोलन हे देशातलं पहिलं आंदोलन असणार आहे. कारण इतक्या वर्ष आणि इतक्या लाखोच्या संख्येनं एकत्र आलेला कुठलाच देशात समाज नसत आणि 1 वर्षभर सलग आंदोलन चालवलं असं कोणचाच नसत. म्हणून आम्ही 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक लावली जाते. ही बैठक पण अशी होणार आहे की या देशात अशी बैठक पुन्हा झाली नसते. त्या दिवशी आम्ही ठरवणार आहे की 288 लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचं आहे काय नाही. कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही. मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतावळपणा मी नाही करत.
ते समाज मागे मग कसली डिसिजन घे. मला समाज नाही संपू द्यायचा. मी संपलो चालतं, तुम्ही संपले तरी चालतं, आपण एक दोन संपलो तरी चालतं, पण कोटीनं समाज नाही संपला पाहिजे ही भूमिका माझ्या पुढे आहे. त्यामुळे 29 ऑगस्ट शिवाय मी काही बोलू शकत नाही. माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या शब्दात. विश्वास दुसरं काही म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असता. आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे नाही कळत त्या प्रश्नावर. मी सुद्धा ऐकलं ते, पण ते विश्वास नाही बसत त्याच्यावर, त्या वाक्यावरती. ते आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं आणि ते तर लढाई आमची गरिबाची लढते, त्यांनीच हे म्हणावं, हे गरिबासाठी शॉकिंग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.